दिल्लीला प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर जी अव्यवस्था कुंभच्या निमित्तानं सरकारनं दाखवलेली आहे त्याचे बळी आज दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर झाले. सरकारी आकडा 30 आहे. माझी माहिती आहे किमान 120 ते 150 लोक तिथे चेंगरीमध्ये तुडवून मरण पावलेले आहेत. हा माझा आकडा आहे. सरकार आकडा लपवत आहे. महाकुंभला जाण्यासाठी ज्या पद्धतीनं निमंत्रण दिलं जात आहे भाजपकडून, हा जणू काय भाजपचा सोहळा आहे आणि लोकांना असं भ्रमित केलं जातं की तुम्ही फक्त या, तुमच्यासाठी गाड्या, घोडे, जेवण, राहण्याची व्यवस्था, हा सर्व काही. तसं काही नाहीये. इतकी अव्यवस्था कोणत्याच कुंभमध्ये झाली नव्हती. आणि काल योगी म्हणत होते 50 कोटी लोक आले, मेले किती सांगा. चेंगराचेंगरीत प्रयागराजला किती मरण पावले. 60,000च्या वर लोक बेपत्ता आहेत. हे माहिती आहे का आपल्याला? 60,000च्या वर कुंभमध्ये लापता बेपत्ता आहेत. कुठे गेले 7,000 लोक? एक तर ते चेंगराचेंगरीमध्ये मरण पावले किंवा तिकडे अन्य कारणाने मरण पावले. आज दिल्लीला चेंगराचेंगरी झाली. 100च्या वर लोक मरण पावल्याची माझी माहिती आहे. सरकार हा आकडा पहिला क्षणापासून दाबत होते. रेल्वे मंत्री आकडा सांगायला तयार नव्हते. पण दिल्लीतल्याच रेल्वेतल्या प्रशासनातल्या अधिकाऱ्याने अचानक आकडा त्यांच्या तोंडून बाहेर पडला आणि आकडा समोर आला. तुम्ही महाकुंभचं जे काय राजकीय व्यापार चालवलेला आहे, मार्केटिंग चालवलेलं आहे आणि लोकांच्या जीवाशी खेळताय तुम्ही. तुम्हाला थोडी माणुसकी नाही. दिल्लीच्या प्लॅटफॉर्मवरती प्रचंड गर्दी उसळली आहे. हे 4 दिवसापासून आपण पाहत आहोत. मध्य प्रदेशमधून किंवा उत्तर प्रदेशमधून प्रचंड प्रमाणात लोंढेच्या लोंढे निघालेले आहेत आणि तुमचं त्यांचं नियंत्रण नाही. लोक रेल्वेच्या खिडकीच्या काचा फोडून आज घुसण्याचा प्रयत्न करताना तुम्ही पाहिला असेल. दरवाजे तोडून लोक आज जातात. एवढी गर्दी अनावर झालेली आहे. काय करताय सरकार? काय करतायत मोदीजी? काय करतात? राष्ट्रपती पण जाऊन आला ना कुंभला. मोठे मोठे उद्योगपती कुंभला जाऊन आले आणि फोटो पाठवतायत मीडियामध्ये. तुम्ही छापताय सगळे. हे आता गरीब लोक जे चिरडून मेलेले आहेत ना, ते दाखवा, त्यांचा आक्रोश दाखवा.